मानदूत एक्सप्रेस, आवाज जनसामान्यांचा। डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस उद्या साजरा होणार जल्लोषात। वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम क्रमांकांचे आयोजन। सांगोला प्रतिनिधी। शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे। या दिवशी वक्तृत्व स्पर्धा, आबासाहेब केसरी बैलगाडा शर्यत, शैक्षणिक साहित्य वाटप, कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, आरोग्य शिबिरे, खाऊ वाटप, वंध्यत्व निवारण, निबंध स्पर्धा, रक्तदान शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। 3 जानेवारी रोजी सांगोला येथे पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने केळकर हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले असून यामध्ये वंध्यत्व तपासणी, मार्गदर्शन व उपचार या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे। सदर उपचारामध्ये 10,000 रुपयांची सवलत देण्यात येणार असून वंध्यत्व निवारणानंतर प्रेग्नन्सीमधील डिलिव्हरीकरिता 59% सवलत सामाजिक बांधिलकी म्हणून देण्यात येणार आहे। 3 जानेवारी रोजी लोटेवाडी येथे भव्य रक्तदान शिबिर, सर्व रोग निदान शिबिर, वही वाटप, दिव्यांग व्यक्तींना ड्रेस वाटप, सहज मार्ग ध्यान शिबिर, पशुपालना या संदर्भात योजनेची माहिती आदी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत। तसेच 3 जानेवारी रोजी मेटकरी पट्टा गारमेंट येथे भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आल्या आहेत। जनरल ब गटासाठी 21,000 रुपये, 15,000 रुपये, 10,000 रुपये, जनरल घोडा बैलसाठी 10,000 रुपये, 7,000 रुपये, 5,000 रुपये, घोडा गाडीसाठी 3,000, 2,000, 1,500 रुपये तर नवतार खोंडसाठी 5,000, 4,000 व 3,000 रुपये देण्यात येणार आहेत। प्रथमसाठी 3 फुटी ढाल, द्वितीयसाठी 2 फुटी ढाल व तृतीयसाठी 1 फुटी ढाल देण्यात येणार आहे। आलेगाव येथे 6 जानेवारी रोजी भव्य हाफ पिच बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। यावेळी प्रथम क्रमांकासाठी 21,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये, तृतीय पारितोषिक 10,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये असणार आहे। डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त 3 जानेवारी मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। विजेत्या स्पर्धकांना आयोजकांकडून रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे। याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या उत्कृष्ट निबंधाचे जानेवारी महिन्यात पुस्तक प्रकाशित केले जाईल। स्पर्धेसाठी विद्यार्थी गटासाठी राजकारणातील पितामह आठवणीतील आबासाहेब आणि गणपतराव देशमुख राजकारणातला आदर्श हे विषय देण्यात आले आहेत। तर खुला गटासाठी राजकारणापलीकडे आबासाहेब आणि पाण्यासाठीचा संघर्ष आणि सांगोल्याच्या विकासाची सूत विणणारा नेता असे 3 विषय देण्यात आले आहेत। 5 जानेवारी व 6 जानेवारी 2024 रोजी अकोला येथे शिवरत्न क्रीडा मंडळ व पुरोगामी युवक संघटना अकोला यांच्या वतीने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। प्रथम क्रमांकासाठी 31,111 रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी 21,111 रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी 15,111 रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकासाठी 11,111 रुपये व चषक देण्यात येणार आहेत। गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी सांगोला फॅप्टेक सुतगिरण सांगोला येथे आबासाहेब केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत होणार आहे। प्रथम क्रमांकासाठी 2,51,000 रुपये, दुसरे बक्षीस 2 लाख रुपये, तिसरे बक्षीस 1,50,000, चौथे बक्षीस 1 लाख रुपये, 5वे बक्षीस 75,000 रुपये, 6वे बक्षीस 50,000 रुपये तर 7वे बक्षीस 25,000 रुपये देण्यात येणार आहेत। मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।